सेवितो हा रस वाटितो अनिका, सेवितो हा रस वाटितो अनिका, घ्या रे होऊ नका रान भरी, विटेवरी ज्यांची पाऊले समान, तोची एक दान शूरदाता, मनाचे संकल्प पावे विनसिद्धी, मनाचे संकल्प पावे विनसिद्धी, जरी राहे बुद्धी याचे पायी, विटेवरी ज्यांची पाऊले समान, तोची एक दान शूरदाता, तुका मने मज धाडिले निरोप, तुका मने मज धाडिले निरोप, तुका मने मज धाडिले निरोप, मार्ग हा सोपा सुखरूप, विटेवरी ज्यांची पाऊले समान, तोची एक दान शूरदाता, विठ्ठल सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पांडुरंग
साचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका वसुदेव सुतं देवं कंस चारून मर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत नदी पारंपार पवन सुत नदी पारंपार चराचरी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री गुरुचरण ते नमस्कार आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल विठ्ठल
वाटितो अनिका सेवी तो हा रस वाटितो अनिका घ्या रे होऊ नका रान भरी विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूर दाता विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगमान्य जगतवंदनीय देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा सर्वांच्या पाठातील भक्तिपर प्रकरणातील अभंग आजच्या सेवेकरिता निवडलेला आहे विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसहा परिहार द्यायचा तो म्हणजे असा जगाचा चालता बोलता नियंता प्रभू पिता परमेश्वर किंवा साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने सांगायचं म्हटलं तर तुझे आसतेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझी आबाळे ऐसा तो समान ब्रह्मांडाचा धनी वृक्षाची पाने हाली ज्याची सत्ता असा असणारा भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने चालत आलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्त्याचे सर्व कार्यकर्ते मंडळी प्रतिष्ठित मंडळी बाहेर गावून आलेली पाहुणे मंडळी गायनाचार्य मृदंगाचार्य टाळकरी माळकरी बिनमाळकरी माझी आई बहीण मावशी तुम्हा सर्वांच्या एकत्रीकरणाने कार्यक्रमाला लाभलेले सुंदर असं सौंदर्य विठ्ठल अलंकापूर पीठाधीश्वर कैवल्य सम्राट चक्रवर्ती ज्ञानी यांचे राजयोगी यांची माऊली साधकाचे मायबाप अशा विशेष नामाने ओळखले जाणारे माझे माऊली महावैष्णव ज्ञानोबराया जगद्गुरु तुकोबराय आदी करून सकळ संतांच्या चरणी नतमस्तक होते कीर्तनाला सुरुवात करते माझा पहिला नमस्कार त्या पांडुरंग परमात्म्याला ज्यांनी ही सुंदर अशी सृष्टी निर्माण केली माझा दुसरा नमस्कार माझ्या आईवडिलांना ज्यांनी मला अनमोल असा जन्म दिला माझा तिसरा नमस्कार माझ्या गुरुवर यांना ज्यांनी मला अनमोल अशी विद्या दिली माझा चौथा नमस्कार समस्त गावकऱ्यांना ज्यांनी मला कीर्तन रूपी संधी दिली आणि माझा पाचवा नमस्कार समस्त श्रोत्यांना जे माझं कीर्तन श्रवण करण्यासाठी इथे उपस्थित आहात विठ्ठल पण तुमच्या गावचं विशेष आहे की एवढी तरुण मित्रमंडळी वारकरी संप्रदायात दिसतात तरुण ते जे देशाला तारून नेतात म्हणून आहात तरुण तवर घ्या परमार्थ करून लोक म्हणतात म्हातारपणी परमार्थ करू आता मला सांगा बाबा म्हातारपणी संसारात किंमत मिळते का परमार्थात कशी मिळणार अहो वारकरी संप्रदायाचा पाया ज्यांनी रचला मुळात तेच तरुण वयाच्या 16 वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली इतिहासाविषयी अभ्यास केला तर फ्रेंच राज्यक्रांती झाली ती सुद्धा तरुणांच्या जीवावर पण आजकालच्या तरुणाईचं दुर्दैव असं माफी मागून बोलेल जवानीच्या काळामध्ये दिवाणीच्या नादामध्ये भवानीच्या मागे फिरणारी तरुण पिढी बर्बाद होत चाललेली आहे परमार्थ करावा वेळ मिळाला तर परमार्थ करावा परमार्थ कसा करावा एखादी स्त्री जर दिसायला चांगली असेल तर एखादा पुरुष तिच्या प्रेमात पडतो एखादा पुरुष जर दिसायला चांगला असेल तर एखादी स्त्री त्याच्या प्रेमात पडते पण लाखात एक वाक्य आहे तुमच्या तोंडातली जीभ आणि अंतःकरण जर गोड असेल तर अख्खं जग तुमच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही त्यासाठी अंतःकरण गोड असलं पाहिजे महाराज देवाने हा सुंदर देह दिलाय ना मग त्याच्याकरिता वेळ द्या देवी दिला देह भजन गोमटा 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 देवी दिला देह
देवाने हा सुंदर देह दिलाय ना, मग त्याच्याकरिता वेळ द्या. यस्टरडे इज कन्सल्टेड, टुमॉरो विल बी द प्रॉमिसरी, नॉट बट टुडे कॅश स्पेंडेड. किती जरी पैसा दिला तर गेलेली वेळ परत येते का? तर नाही. म्हणून आहे त्या वेळेमध्ये संधीचं सोनं करून घ्या. महाराज सगळं ठेवल्या ठिकाणीच राहणार आहे, गाडी इथंच राहणार आहे, बंगला इथंच राहणार, सर्व काही इथं राहणार आहे. मग गर्व कशासाठी? तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. येतानाही रिकाम्या हाताने आले, जातानाही रिकाम्या हाताने जाणार आहे. कोणी सोबत काय घेऊन जाणार आहे का? घेऊन जाणार आहे सोबत काही? सगळं ठेवल्या ठिकाणीच राहणार आहे. आया तो अकेला जग में, आया तो अकेला जग में, आया तो अकेला जग में, जाए भी अकेला है. 4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला है. येतानाही रिकाम, जातानाही रिकाम. जे काही सोबत येणार आहे ते तुमच्या सोबत फक्त तुमचे सांगते कवडी गेली नाही, गेली नाही, सांगते कवडी गेली नाही, सांगते कवडी गेली नाही, सांगते कवडी गेली नाही. तुका मन जाती जपना नवडी, तुका मन जाती जपना कवडी, सांगते कवडी गेली नाही, गेली नाही, सांगते कवडी गेली नाही. तुका मन जाती जपना नवडी, तुका मन जाती जपना नवडी, तुम्ही कितीही पैसा कमवा महाराज, सोबत तुमच्या काहीही येणार नाही. किती सोनं कमवा, सोबत काही येणार नाही. धन मिळविले कोटी सवे नये रे लंगोटी, सवे नये रे लंगोटी, सवे नये रे लंगोटी. धन मिळविले कोटी सवे नये रे लंगोटी, सवे नये रे लंगोटी, सवे नये रे लंगोटी. धन मिळविले कोटी सवे नये रे लंगोटी, धन मिळविले कोटी सवे नये रे लंगोटी, सवे नये रे लंगोटी, सवे नये रे लंगोटी. धन मिळविले कोटी सवे नये रे लंगोटी, धन मिळविले कोटी सवे नये रे लंगोटी. कितीही धन कमवा, सोबत काही येणार नाही. म्हणून भगवंताचं नाम चिंतन करा, नामस्मरण करा. महाराज, ज्या भारतभूमीमध्ये आपण जन्माला आलोय आपलं परम भाग्य आहे. भरत तुकोबरा एका ठिकाणी सांगतात, भरतखंडी नरदेहाची प्राप्ती हे तवम भाग्याची संपत्ती किंवा पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश.
पुत्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेतले. या भारत भूमीमध्ये, या संतांच्या भूमीमध्ये आपण जन्माला आलोय, आपलं परम भाग्य आहे महाराज. जगाच्या पाठीवर असा एकमेव देश आहे ज्याला माता हा शब्द प्राप्त झाला, ते म्हणजे भारत माता. म्हणजे मी कुठलीच माता नाही, चीन माता, स्पेन माता, पाकिस्तान तर बिलकुलच नाही. या भारत भूमीमध्ये आपण जन्माला आलोय, आपलं परम भाग्य आहे महाराज. आणि जीवन जगत असताना जीवनाचा आनंद घेत जीवन जगा महाराज. ज्या ज्ञानोबा राहायला शिवल्याच्या नंतर लोक आंघोळ करायचे, काय ज्या ज्ञानोबा राहायला शिवल्याच्या नंतर लोक आंघोळ करायचे, आज त्याच ज्ञानोबरायाच्या दर्शनासाठी हजारो किलोमीटरहून येतात. लक्षात असू द्या, आयुष्यभर विरोध केलेल्या माणसाने सुद्धा पायावर डोकं ठेवलं पाहिजे, एवढं सुंदर जीवन माणसानं जगलं पाहिजे महाराज. आणि जीवन जगताना जीवनाचा आनंद घेत जीवन जगा. मी पण काहीच कामाचं नाही, सर्वांशी प्रेमाने वागा आणि जीवनाचा आनंद घेत जीवन जगा. आनंद या जीवनाचा सुगंधा परिदळवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परिदळवळावा. पाण्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परिदळवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परिदळवळावा. जीवन जगत असताना जीवनाचा आनंद घेत जीवन जगा महाराज. आता आपण थोडस अभंगाकडे वळूया. तत्पूर्वी भजन विठाला विठाला. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय काय म्हणतात? सेवितो हा रस वाटितो आणि का कोणता रस? तुकोबराय म्हणतात भक्तिरूपी रस सेवन करा. सेवितो हा रस वाटितो आणि का घ्या रे होऊ नका रानभरी. महाराज म्हणतात या संसाराच्या रानावनामध्ये भटकू नका, भक्तिरूपी रस सेवन करा. विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूरदाता. विटेवरी तो द्यायला आपल्याला तयार आहे आणि तो दानशूर आहे, म्हणून भक्ती करा. मनाचे संकल्प पावे विन सिद्धी जरी राहे बुद्धी याची पायी. मनामध्ये संकल्प करा, भगवंताची भक्ती करा, पण बुद्धी कुठे असू द्या त्याच्या चरणावर. मनाचे संकल्प पावे विन सिद्धी जरी राहे बुद्धी याचे पाहे. तुका म्हणे मज धाडिले निरोप मार्ग हा सोपा सुखरूप. महाराज सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यात सोपा मार्ग कोणाचा आहे? तो कोणता माहितीये? भक्तीचा आणि नामस्मरणाचा. तुम्हाला भले काही करता आलं नाही तरी चालेल, पण भगवंताची भक्ती आणि नामस्मरण केलं पाहिजे, कारण हे दोन मार्ग इतके सोपे आहेत महाराज. म्हणून तुकोबराय म्हणतात तुका म्हणे मज धाडिले निरोप मार्ग हा सोपा सुखरूप. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. सांगायचं म्हणलं तर ठळक बातम्या. आता कीर्तन संपवायचं का? भावार्थ झाला ना, कीर्तन संपवायचं की चालू द्यायचं? विठाला विठाला. सगळे जागे आहेत ना की झोपलं कोणी? महाराज मला सांगा, तुम्हाला संसारामध्ये राहून भगवंताची भक्ती करता येते ना? तुम्हाला जर भक्ती करायची असेल तर कुठं रानावनात जाऊन हरिद्वारला जाऊन भक्ती करायची गरज आहे का? नाही ना. इथं बसून भगवंताची भक्ती करा. एक दृष्टांत सांगते. एक आत्माराम आणि एक शांताराम नावाचे दोन व्यक्ती होते. महाराज आत्माराम असा व्यक्ती होता, तो सकाळी उठायचा, भगवंताला स्नान घालायचा, नैवेद्य वगैरे करायचा, दिवाबत्ती करायचा
आणि तासन तास देवाच्या समोर बसून राहायचा. काय करायचा? तासन तास भगवंताच्या समोर बसून राहायचा. आणि एकीकडे शांताराम, तो काय करायचा? सकाळी उठायचा, देवाला स्नान घालायचा, निवेद्य करायचा, भगवंताचं नामचिंतन करायचा, दिवाबत्ती करायचा आणि रानामध्ये निघून जायचा. आणि शेतामध्ये गेल्याच्या नंतर शेतामध्ये जाऊन तो रिकामा बसायचा नाही. कामामध्ये काम, काय म्हणा राम राम. कुठलंही काम असू द्या, काम करत करत तो भगवंताचं नामचिंतन करायचा. हरी बोला देता, हरी बोला घेता, हसता खेळता, उठता बसता देवाचं नाव कसं घ्या, फायदा मात्र होणारच. एकदा हरी म्हटलं तर त्याचं पुण्याचं मोजमाप करता येत नाही. माऊली हरिपाठात सांगतात, हरी मुखे मना, 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 हरी मुखे मना. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना. पुण्याची गणना पुण्याची गणना हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना. माऊली हरिपाठात सांगतात, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. म्हणून प्रपंचामध्ये राहून परमार्थ करा. आसोनी संसारी जीवे वेगुकारी, वेद शास्त्र उभारी बाह्य सदा. माऊली म्हणतात, संसारामध्ये राहून परमार्थ करा, असं वेदाने सुद्धा हातवरी करून सांगितलेलं आहे. जर तुम्ही असं केलं ना तर तुमच्या पुण्याचं मोजमाप करता येत नाही. मग तो शांताराम काय करायचा? भगवंताच्या समोर बसून राहायचा, पण भगवंताची भक्ती कधी करायचा नाही. अहो, देवाने ठरवलं की त्या दोघांची परीक्षा घ्यायचं. मग देवाने काय केलं? जो भक्ती करायचा, नामस्मरण करायचा, त्याला दर्शन दिलं, म्हणजे शांतारामला दर्शन दिलं. शांतारामला दर्शन दिल्याच्या नंतर आत्मारामला कळाला आणि तो देवाला म्हणाला, देवा, अरे मी 24 तास तुझ्या समोर बसून असतो, तुझी भक्ती करतो, तुला नैवेद्य देतो, तुला स्नान घालतो, दिवाबत्ती करतो, पण तू दर्शन कोणाला दिलं? शांतारामला. हे बरोबर नाही. तेव्हा तो म्हणाला, अरे तू फक्त भगवंताची भक्ती करतो पण नामस्मरण करत नाही. कारण देवाला काय प्रिय आहे? फक्त आणि फक्त नामस्मरण. म्हणून नामस्मरण केलं पाहिजे. विठाल विठाल. भक्ती कशी करावी? भक्ती कोणी केली? महाराज, मीराबाईंनी भक्ती केली. चित्तोडची महाराणी होती, पण भक्तीमध्ये एवढे तल्लीन होऊन गेले की कुठल्याही गोष्टीचं भान राहिलं नाही. महाराज, एवढी त्यांनी भगवंताची भक्ती केली, श्रीकृष्णाची भक्ती केली. ऐसे लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगी. ऐसी लागी लगन, क्यों लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा. लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा. तुम्हें अपना बना बैठे, जो होगा देखा जाएगा. महाराज, त्यांनी भक्ती केली, निस्वार्थ मनाने भक्ती केली. महाराज, आणि तुम्ही आम्ही भक्ती निस्वार्थ मनाने करतो का? देवाला साधा नारळ जरी फोडला तरी आपण देवाला काहीतरी मागतो. फुकट नारळ फोडतो का देवाला? तयाची चित्ती देव कैसा, तयाची चित्ती देव कैसा.
करतो का? आपण भक्ती करतो, पण आपण परमार्थ करतो, पण वेडा परमार्थ करतो. तुम्ही आम्ही परमार्थ कसा करता? माफी मागून बोलेल. नाकाच्या शेंडापासून टकलापर्यंत गंध लावता आणि मायबापाला घराबाहेर काढता, असा कसा परमार्थ करता? नवरात्रीचे उपवास करता, दसऱ्या दिवशी बोकड कापता, असा कसा परमार्थ करता? गणपती बसवता, बुडवताना शांताबाई लावता, असा कसा परमार्थ करता? अहो, शेंद्राने पिवळा केलेला देव तुम्ही ना मानता, तुमच्या आमच्यातला देव तुम्ही ना करता, असा कसा परमार्थ करता? परमार्थ तुम्ही बी करता, आम्हीही करता, पण परमार्थामध्ये आपला स्वार्थ आहे. मला आपण स्वार्थी परमार्थ करतो. भगवंताची भक्ती करायची असेल तर निस्वार्थ मनाने केली पाहिजे. जगद्गुरु तुकोबरायांनी भगवंताकडे भक्ती केली. कशी केली? निस्वार्थ मनाने. साधू संत भक्ती करतात, पण जगाच्या कल्याणासाठी करतात. आणि जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्ट वेती परोपकारी देह कष्ट वेती परोपकार जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्ट विभूती. साधू संत भक्ती करतात, पण इतराच्या कल्याणासाठी भक्ती करतात. महाराज, परमार्थ केला माझ्या दामाजी शेटने, म्हणजे नामदेवराय सारखा पुत्र घडला. परमार्थ केला माझ्या विठ्ठल पंतांनी आणि रुक्मिणी मातेने, म्हणजे वेदाचे दाता असणारे ज्ञानोबा राय घडले. परमार्थ केला माझ्या शहाजी राजाने आणि जिजा मातेने, म्हणजे लोक कल्याणकारी शिवराय घडले. परमार्थ केला माझ्या दशरथ राजाने आणि कौशल्य मातेने, प्रभू रामचंद्र घडले. आणि तुम्ही आम्ही परमार्थ कसा करतो? अहो, परमार्थ केला माझ्या जनाबाईने. महाराज, जनाबाईच्या भक्तीमध्ये एवढी ताकद होती. संत कबीर आणि नामदेवराय एकदा जनाबाईला भेटायला गेले. महाराज, भेटायला गेल्याच्या नंतर जनाबाई एका बाईसोबत गौऱ्यासाठी भांडत होत्या. कबीर महाराजांनी पाहिलं आणि कबीर महाराज म्हणाले, ही जना आहे जी साधारण गौऱ्यासाठी भांडते. कबीर महाराज जनाबाईच्या जवळ गेले आणि जनाबाईला म्हणाले, जना काय झालं, कशाला भांडतेस? जनाबाईंनी सांगितलं, महाराज ह्या गौऱ्या माझ्या आहेत, ही म्हणती गौऱ्या माझ्या आहेत. कबीर महाराजांनी सांगितलं, जना तुझ्या गौऱ्या कशा ओळखायच्या? जनाबाईंनी सांगितलं, महाराज खूप सोपे आहे. गौरी हातात घ्या, ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल ध्वनी ऐकायला येईल ती गौरी माझी आहे. कबीर महाराजांनी एक गौरी घेतली, कानाला लावली. दुसरी घेतली, कानाला लावली. तिसरी घेतली, कानाला लावली. तिसरी गौरी घेतली, कानाला लावल्याच्या नंतर त्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल ध्वनी ऐकायला येऊ लागली. संत कबीर आणि नामदेवाच्या माना डोलू लागल्या. संत कबीर आणि नामदेवाच्या माना डोलू लागल्या. माना डोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. ताई, विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. संत कबीर आणि नामदेवाच्या माना डोलू लागल्या. संत कबीर आणि नामदेवाच्या माना डोलू लागल्या. माना डोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. टाळ टाळ, विठ्ठल जनाबाईच्या
विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या कौऱ्या बोलू लागल्या, विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या कौऱ्या बोलू लागल्या. महाराज एवढी ताकद त्यांच्या भक्तीमध्ये होते, जे निर्जीव असलेल्या गौऱ्या सुद्धा बोलू लागल्या. महाराज तुम्ही प्रपंचामध्ये राहून परमार्थ करा. प्रपंच करत असताना कमळासारखं जगावं. कमळ गटारामध्ये उगवतं महाराज. आलिता कमळ जळी आलिता कमळ जळी आलिता आलिता आपल्या अंगावर घेत नाही. संसारी असावे, असोनी नसावे. म्हणून प्रपंचामध्ये राहून परमार्थ करा. एक दृष्टांत सांगते. एक राजा होता. जागी आहात ना सगळे? कोण होता? हा, एक राजा होता. महाराज त्याच्याकडे एक बोकड होतं. काय होतं? तुम्ही सांगा काय होतं? बोकड होतं. मग त्याने काय केलं, एक शर्यत ठेवली की जो कोणी माझ्या बोकडाला दिवसभर चरून तृप्त करेल आणि बोकडाला संध्याकाळी कसलाही चारा दाखवल्याच्या नंतर बोकड खाणार नाही. महाराज मग ठरल्याप्रमाणे बक्षीस जाहीर केलं. मग सगळ्यांना उत्साह आला आणि प्रत्येक जण यायचा, बोकडाला रानात घेऊन जायचा. बोकड दिवसभर चरायचं. राजवाड्यात आणलं, हिरवा चारा दाखवला की हिरवा चारा खायचा. प्रत्येक जण तसंच करायचं, पण कोणालाही यश आलं नाही. तेव्हा एक युक्तिवान मनुष्य समोर आला आणि त्यांनी बोकडाला घेतलं. बोकडाला घेतला आणि रानात निघून गेला. रानात गेल्याच्या नंतर महाराजांनी काय केलं माहितीये का? बोकड जसं चाराला हात तोंड लावणार, वरून पाठीचा रट्टा, तोंड लावला की रट्टा, तोंड लावला की रट्टा, असं त्यानं दिवसभर चालू ठेवलं. महाराज बोकड बिचारा दिवसभर उपाशी राहिलं. ठरल्याप्रमाणे बोकडाला राजवाड्यात आणण्यात आलं. संध्याकाळी राजवाड्यात आल्याच्या नंतर बोकड्यासमोर हिरवा चारा दाखवला. चारा दाखवला. महाराज बोकड चाऱ्याकडे धावलं, पण जसं चाऱ्याकडे धावलं त्याला काठीचा रट्टा आठवला. रट्टा आठवला की बोकड पटकन मागे सरकलं, कारण रट्टा आठवला ना. मग हे सगळं पाहून प्रजा व राजा आश्चर्यचकित झाले आणि आश्चर्यचकित होऊन त्या महाराज म्हणजे त्या व्यक्तीला बक्षीस दिलं आणि त्याचा सन्मान केला. दृष्टांत संपला. आता सिद्धांत आहे का? आपलं पण मन त्या बोकडासारखं आहे महाराज. आपलं मन जर विषय विकाराच्या आहारी गेलं की आपल्या मनाला काय दिला पाहिजे? हरिनामाचा रट्टा. कारण आपलं मन हरिनामालाच घाबरते. आता कोट झाले आता कोट झाले आता
वाटे धावे मन तुमचे चरण देखील या. भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद. म्हणून आपलं मन त्या बोकडासारखं आहे. आपल्या मनाला हरिनामाचा रट्टा दिला पाहिजे. श्रीमद भागवत ग्रंथामध्ये एक उत्कृष्ट असा श्लोक आलेला आहे. भक्ती ज्ञान विरागाप्तो विवेको वर्धते महान माया मोह निरश्चय वैष्णवे क्रियते कथम. महाराज, तुम्ही जर भगवंताची भक्ती केली तर ज्ञान आणि वैराग्य तुमच्या पाठीमागे आपोआप येतील. पुढे भक्तीने धरी येते आरती, पुढे भक्तीने धरी आरती. मागे ज्ञान वैराग्य धर्म येती, आसिर केली जे आत पडे होती, आत पडे होती. आसिप्ती आणून लावियली पंक्ती गा, मनवोनी आलो या देवा, मनवोनी आलो या देवा. जर भक्ती केली तर ज्ञान आणि वैराग्य तुमच्या पाठीमागे आपोआप येईल. मग काय करावं लागेल तुम्हाला? काय सेवन करावं लागेल? भक्ती रूपी रस सेवन करावं लागेल. तेच महाराज अभंग. अभंगाच्या प्रथम चरणात महाराज सांगतात, सेवितो हा रस वाटितो आणि का घ्या रे हो नका रानभरी. भक्तिरूपी रस तुम्ही सेवन करा आणि या प्रपंचाच्या रानावनामध्ये भटकू नका. महाराज, भगवंताने आपल्याला एवढं मोठं दान दिलेलं आहे. जेने हा जीव दिला, जेने हा जीव दिला,
दान. भगवंताने आपल्याला एवढा मोठा देह दान दिलेला आहे महाराज, फुकट दिलेला आहे. एक दृष्टांत सांगते. एक बाबा होते महाराज, त्यांची एक हार्टची सीर ब्लॉक झाली होती. सीर ब्लॉक झाली होती पण त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. ॲडमिट केलं आणि बाबाचं ऑपरेशन ठरलं. काय ठरलं? ऑपरेशन. ऑपरेशन ठरलं आणि त्या बाबांचं ऑपरेशन किती तास चाललं महाराज? 4 तास. 4 तास त्या बाबांचं ऑपरेशन चाललं आणि 4 तासाच्या नंतर बाबाला ICU मधून बाहेर काढण्यात आलं. बाबाला डिस्चार्ज देण्यात आलं. डिस्चार्ज देते वेळेस डॉक्टरनी मेडिकलचं हॉस्पिटलचं जेवढं काही बिल होईल त्यांच्या हातात दिलं. बिल पाहिलं महाराज आणि महाराज बाबा ढसा ढसा रडू लागले. डॉक्टर साहेब माळकरी होते. ते म्हणाले, बाबा काय झालं, कशाला रडताय? हवं तर 1-2 लाख रुपये कमी करतो. बाबाने खूप सुंदर उत्तर दिलं. बाबा म्हणाले, डॉक्टर साहेब तुम्ही माझं बिल फक्त 10 ते 15 लाख रुपये केलं. तुम्ही माझं बिल 50 लाख जरी केलं असतं तरी मी ते भरलं असतं. मग बाबा रडता कशाला? बाबा म्हणाले, अरे तू माझं शरीर फक्त 4 तास सांभाळलं, मी आज 50 वर्षाचा आहे. त्या जगाच्या मालकाने माझ्याकडून 1ही रुपयाचं मेंटेनन्स घेतलं नाही. 50 वर्षाचा आहे तरी माझं शरीर फुकट सांभाळलेलं आहे. याचं दुःख माझ्या मनात आहे. अहो आपल्या शरीराची किंमत कोट्यावधी रुपये आहे महाराज. देवाने आपल्याला एवढा देह फुकट दान दिलेला आहे. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाय वचन जेनेसी जोडीसी नारायण नासे जीवपण भवरोग. देवाने हा सुंदर देह दिलाय ना, मग या देहाने भगवंताचं भजन करा. याची देह घडे देवाचे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोटे. म्हणून या देहाने भगवंताचं भजन करा. महाराज नाथ महाराज एका ठिकाणी सांगतात, हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं दुसरा येईल. हे जरी नाही कळलं बोल बोल
आपल्याला दान दिलेलं आहे. दान कोणी कोणाला द्यावं महाराज? दान कोणी कोणाला द्यावं? श्रीमंतांना गरीबाला द्यावं की गरीबानं श्रीमंताला द्यावं? श्रीमंतांना गरीबाला द्यावं. महाराज आपल्याला कोणी कोणी दान दिलं? भगवंताने आपल्याला देहदान दिला. आईने आपल्याला 5 दान दिले महाराज. किती दान दिले आईने आपल्याला? महिला मंडळ किती दान दिले? आता तुम्ही जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत मी पुढे जाणारच नाही. बोला किती दान दिले? 5 दिले ना? बघा बरं, त्याच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या एक वेळेस. आईने आपल्याला 5 दान दिले महाराज. कोणते? बोला. गर्भदान, प्राणदान, रक्तदान, अस्थिदान आणि लज्जादान. किती दान झाले? 5. आईने आपल्याला 5 दान दिले. गर्भदान दिले म्हणजे गर्भामध्ये जागा दिली. 9 महिने आपल्याला गर्भामध्ये वाढवलं. प्राणदान म्हणजे आईने घेतलेला अर्धा श्वास बाळाला येतो म्हणजे प्राणदान. तिसरा रक्तदान. आईचा ब्लड ग्रुप कुठलाही असो बाळाला चालतो म्हणजे रक्तदान. आणि चौथा अस्थिदान. रक्ताचं दूध करून आपल्याला पाजवते आणि ते दूध आपल्या हाडाला कॅल्शियम देतं महाराज. चौथं अस्थिदान. आणि शेवटचं लज्जादान. अहो जर आपल्या बाळाला भूक लागलेली असते तेव्हा आई कुठलाही विचार करत नाही, आपल्या बाळाला स्तनपान करते. म्हणजे कुठलं दान? झोपले काय? कुठलं दान? लज्जादान. आईने आपल्याला 5 दान दिलं महाराज. हंबरून हंबरून वासराले चाटती जवा गाय, तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माया, दिसती माझी माया. रे हंबरून वासराले चाटती जवा गाय, तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माया, दिसती माझी माया. आया माया सांगत होत्या होत जवा ताना, दुष्काळात माईच्या मागे आटला होता पाना. अरे पिठामंदी पिठामंदी पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले पिठामंदी दिसती माझी माया, दिसती माझी माया. अरे हंबरून वासराले ताटती जवा गाय, तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माया, दिसती माझी माया. आईने आपल्याला 5 दान दिलं महाराज. पूर्वजन्माची पुण्याई असावी, जन्मज्योतीच्या गर्भात घेतला, जग पाहिलं नव्हतं तरी श्वास मात्र स्वर्गात घेतला. अहो आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आईने आपल्याला किती दान दिले? महिला मंडळ किती दान दिले? मला वाटतं तुम्ही सगळे झोपला काय की? किती? 5 दान दिले. म्हणून दान आईने बाळाला दिलं, भगवंताने आपल्याला दिलं. विठाल विठाल. महाराज प्रत्येक कीर्तनकार येतो, महाराज येतो, फक्त आईवर गाणं म्हणून जातो, पण बापावर कोणीही कविता करत नाही महाराज. बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, पाठीवरची थाप आहे, तो बाप आहे. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघवानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला,
लेकरांना आई कळते पण बाप कोणालाही कळत नाही. महिला मंडळ, जोपर्यंत तुमच्या माहेरामध्ये तुमची आई आहे तोपर्यंत तुम्हाला माहेर पण आहे. आईच्या नंतर तुम्हाला माहेर पण नाही. म्हणून आईने आपल्याला 5 दान दिले महाराज. एक दृष्टांत सांगते. जगद्गुरु तुकोबराय वारीला जायचे. कुठे जायचे? वारीला जायचे. वारीला जायचे. दरवेळेस आषाढीची कार्तिकीची सगळ्या वारी करायचे. भगवंताचं दर्शन करायचे. पांडुरंग परमात्म्याला वाटलं तुकोबाराय तुम्ही वारीला येता पण कधीच काही मागत नाही हो, कधीच काही मागत नाही. देवाने तुकोबारायला सांगितलं तुकोबाराया तुम्हाला आता काहीतरी मागितलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले देवा तुला जर मला काही द्यायचं असेल तर काय दे, काय दे. हेची वावी माझी देवा तुला तर मला काही द्यायचं असेल तर हेची वावी माझी असं जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वार करी वारी चुको नेदे हरी. संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कळलोळ. चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान. तुला जर काही द्यायचं असेल तर पंढरीचा वारकरी कर. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. गुण गाई न आवडी हेची माझी सर्व जोडी. तुला जर दान द्यायचं असेल तर तू मला हे दान दे. आणि महाराज जगद्गुरु तुकोबाराय वारी करायची. आपण ही जीवनात येऊन एकतरी वारी केली पाहिजे. आषाढीची म्हणा किंवा कार्तिकीची म्हणा एकतरी वारी केलं पाहिजे. चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीवन जीवन अहो तो भगवान पांडुरंग परमात्मा आपल्याला देण्यासाठी उभा आहे. विटेवरी उभा आहे. आपण पांडुरंगाची आरती म्हणतो. युगे 28 विटेवरी उभा वामांगी रुगमाई दिशे दिव्य शोभा. पुंडलिकाच्या भेटी परब्रह्मले गा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. जय देव जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पाहे जीवलगा. जय देव जय देव. तो पांडुरंग परमात्मा आपल्याला देण्यासाठी विटेवरी उभा आहे. किंवा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावारी ठेवनिया. करकटावारी ठेवनिया. तुळसी हार गळा कासे पितांबर. तुळसी हार गळा कासे पितांबर. तो भगवान पांडुरंग परमात्मा आपल्याला देण्यासाठी तयार आहे. तो दानशूर आहे. ते महाराज अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात. कथा
महाराज म्हणतात विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूरदाता. सर्वांनी एकदा वरी हात करा. सर्वांनी, सगळ्या महिला मंडळ, तिकडचे पुरुष मंडळ, सर्वांनी वरी हात करा. केलं का? चहा घेऊन येऊ का? सर्वांनी वरी, एकाचा हात खाली आला नाही पाहिजे. सगळ्यांनी वरी हात करा. सर्वांनी प्रेमानं भजन करा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. टाळी. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. टाळी टाळी टाळी. माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल 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 माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 ताई ताई ताई. मी विठ्ठलाचा. माझा 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 मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. दोघांसाठी टाळी हो द्या. महाराज किती समाधान वाटतं भगवंताचं भक्तीमध्ये, म्हणजे नामस्मरण घेतल्यानंतर किती छान वाटतं. आनंद आला ना सर्वांना. म्हणून भगवंताची भक्ती केली पाहिजे. एकदा परत एकदा सर्वांनी वरी हात करा आणि प्रेमाने विठोबा रखुमाई. आता इथं बसलेल्यापैकी कोणाचं लक्ष घरी आहे सांगा बरं मला. टाइम झाला का? झोपा यायलेत? लक्ष आहे ना सगळ्यांचं? अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज काय म्हणतात? विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूरदाता. तो विटेवरी उभा आहे, आपल्याला देण्यासाठी तयार आहे. मग आपण बसून कसे चालेल? अहो मनामध्ये एखादरी भगवंताला तुमच्या सांगायचं म्हणते पकडा किंवा धरा, पण भगवंताची भक्ती करा. आपुला तो एक देव करून घ्यावा त्याने विन जीव सुख न हे. आपुला तो एक देव करून घ्यावा त्याने विन जीव सुख न हे. त्याने विन जीवा, त्याने विन जीवा, त्याने विन जीव सुख न हे. येरती बाई की एक दुखाची जळणी आधी आधी अवसान. येरती बाई की एक दुखाची जळणी आधी आधी अवसान. आपुला विठाला विठाला. महाराज म्हणतात आपुला तो एक देव करून घ्यावा त्याने विने जीवा सुख नये. म्हणून एक तरी भगवंताची एक
आपला एक तरी देव करून घ्या आणि त्याची भक्ती करा महाराज. आणि मनामध्ये संकल्प करा की मी सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत भगवंताचा नामचिंतन करेल, भक्ती करेल. संकल्प करा. मनाचे संकल्प पावविलसिदी, 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 तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात, विटेवरी ज्याची मनाचे संकल्प पावे विनसिद्धी, जरी राहे बुद्धी त्याची पाय. विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान शूरदाता. मनामध्ये संकल्प करा. जेव्हा प्रभू रामचंद्र सीतामाई आणि लक्ष्मणजी वनवासाला निघाले, वनवासाला निघताना लक्ष्मणजीची नववधू पत्नी उर्मिला यांनी 14 वर्ष दुधाचा ग्लास घेऊन उभे होते महाराज. किती वर्ष? महिला मंडळ किती वर्ष? 14 वर्ष दुधाचा ग्लास घेऊन उभे होते. पण असं म्हणतात की 14 वर्षही ते दूध खराब झालं नव्हतं, नासलं नव्हतं. 14 वर्ष सुद्धा. आता मला सांगा, तुम्ही तुमच्या नवऱ्यासाठी 14 मिनिट तरी थांबता का दुधाचा ग्लास घेऊन? थांबता का 14 मिनिट? 4 मिनिट? हा होय ना, आपल्याला 4 मिनिट तरी आपण दुधाचा ग्लास घेऊन थांबू शकत नाही. उर्मिला मातेने 14 वर्ष दुधाचा ग्लास घेऊन थांबला होता. रामायणाने आपल्याला आदर्श राम दिला. महाराज, रामायणामध्ये असं एकही पात्र नाही की ज्याचा आदर्श घेता येत नाही. रामायण किती मंगलमय आणि पवित्र, ते ऐकल्यानंतर आजही मनाला आनंद मिळतो, आजही मनाला शांती मिळते. महाराज, हो मंगल भवन अमंगल हारी, द्रबहु सुदशरथ आचर बिहारी. राम सिया राम जय जय राम.
दिवस जगलं याला महत्व नाही महाराज, कसं जगलं याला महत्व आहे. जीवन जगले माझे छत्रपती शिवाजी महाराज. 40 ते 42 वर्ष माझ्या राजाचं आयुष्य होतं, पण जीवन इतकं सुंदर जगलं, चंद्र सूर्य असेपर्यंत त्यांची कीर्ती दरवळत राहील. जीवन जगले माझे माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे, जगद्गुरु तुकोबा आहे. एवढं सुंदर जीवन जगले महाराज, चंद्र सूर्य असेपर्यंत त्यांची कीर्ती दरवळत राहील. गेले दिगंबर ईश्वरा विभूती, गेले दिगंबर ईश्वरा विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. तुकोबा एका ठिकाणी सांगतात, तुका म्हणे एक मरणेची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. महाराज मी आज इथं जेवढं ताट मानाने कीर्तन करू शकते ना, त्याचं कारण शिवराय आहे. एकदा त्यांचा जयघोष तर झालाच पाहिजे. प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलवंश, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, योगीराज, श्रीमंत, गुणवंत, कलावंत, वाणीवंत, नीतिवंत, निष्ठावंत, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. हर 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 हर. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय रगड किल्ल्याच्या तकरावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय रगड किल्ल्याच्या तकरावर. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या तकरावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या तकरावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले, तलवारीच्या धारेवर, सुंदर स्वराज्य निर्माण केले, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. दैवीसाठी प्राण झेलले आपल्या निधड्या जातीवर. रंगा जातीवर झेलले आपल्या निधड्या जातीवर, आपल्या निधड्या जातीवर. पुन्हा जन्मल्या जातीवर. राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव गाजतंय रगड किल्ल्याच्या तकरावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय रगड किल्ल्याच्या तकरावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या तकरावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या तकरावर. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला, राजांचा अधिपती, सर राजांचा अधिपती. दैवत छत्रपतीनं आमचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपतीनं आमचं, दैवत छत्रपती. आता तुम्ही ना सर्वांसाठी एकदा टाळ्या वाजून घ्या, तुमच्या स्वतःसाठीच. म्हणून महाराज प्रपंचामध्ये राहून भगवंताची भक्ती करा. जाता जाता फक्त एवढंच सांगते, आई वडिलांची सेवा करा. ज्याला आई नाही त्याला आईचं दुःख विचारा, ज्याला बाप नाही त्याला बापाचं दुःख विचार. महाराज आई गेल्याच्या नंतर दारातली तुळस जाते आणि बाप गेल्याच्या नंतर घराचा कळस जातो. म्हणून आई वडिलांची सेवा करा. एक सांगून जाईल महाराज, मुलांवर संस्कार चांगले करा, कारण संस्कारानेच मुलं घडत असतात. मुलाला डॉक्टर करा, वकील करा, इंजिनियर करा, तो 2च भाकरी कमवू द्या, त्यातली तो एक तुम्हाला देईल की नाही याची गॅरंटी मी घेत नाही.
पण मुलाला माळकरी करा, तो एकच भाकर कमू दे, त्यातली अर्धी तो तुम्हाला दिल्याशिवाय राहत नाही. हा वारकरी संप्रदायाचा विश्वास आहे महाराज. म्हणून मुलांवर संस्कार. टाळी वाजवायचं मन मोकळी वाजवा ना, वाजवा. म्हणून मुलांवर संस्कार चांगले करा. अहो आजकालच्या तरुणांना गीता वाचायला आवडत नाही, गीता पाहायला आवडते. ज्ञानेश्वरी वाचायला आवडत नाही, ज्ञानेश्वरी गेटवर पाहायला आवडतं. खरं तर गीता वाचावी, ज्ञानेश्वरी वाचावी. नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी एक तरी होवी अनुभवावी. महाराज ज्ञानेश्वरी असा ग्रंथ आहे, विश्वाचं सार त्या ग्रंथामध्ये समावलेला आहे. म्हणून एकदा तरी ज्ञानेश्वरी वाचावी. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. महाराज भलेही तुम्हाला वाचता आलं नाही तरी चालेल, ज्ञानेश्वरी ग्रंथ समोर घ्या, प्रत्येक ओळीवर बोट फिरवा महाराज, तुम्हाला ज्ञानेश्वरी आपोआप वाचता येईल. एकदा तरी ज्ञानेश्वरी वाचत जा, जीवनात एकदा तरी ज्ञानेश्वरीचं पारायण करत जा. महाराज अजून एक सांगून जाईल, संस्कार मुलांना फक्त चांगले करा, कारण संस्काराने मुलं घडतात. आणि पटलंच तर टाळी वाजवा बाबा. रामकृष्ण हरिनामाचा उच्चार असू द्या तुमच्या ओठाला, रामकृष्ण हरिनामाचा उच्चार असू द्या तुमच्या ओठाला. गर्भात लेकरू असताना ज्ञानेश्वरी गाथा लागू द्या तुमच्या बोटाला. गर्भात लेकरू असताना ज्ञानेश्वरी गाथा लागू द्या तुमच्या बोटाला. तेव्हाच ज्ञानेश्वर माऊली येतील तुमच्या पोटाला, तेव्हाच ज्ञानेश्वर माऊली येतील तुमच्या पोटाला. म्हणून मुलांवर संस्कार चांगले करा. महिला मंडळ सर्वांनी एकदा वरी हात करा, सर्वांनी. तुकाराम एक मिनिट, पुरुषाला हात वरी करायचं नाही का? सर्वांनी हात वरी करा. तुकाराम 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 गोष्ट कोणती आहे? ती म्हणजे भगवंताची भक्ती. आणि या भक्तीचा निरोप घेऊन मी आलेला आहे अभंगाच्या
शेवटच्या चरणात महाराज सांगतात, तुका म्हणे माझं धाडिले निरोप, मार्ग हा सोपा सुखरूप. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, भक्तीपेक्षा इतर कुठलाही मार्ग म्हणजे सोपा आहे. भक्ती एकदम सोपा मार्ग आहे आणि तो कसा आहे, सुखरूप आहे. म्हणून भगवंताची भक्ती करा. ज्या दिवशी वाटेल तुम्हाला सगळं संपलं त्या दिवशी तुम्ही फक्त संतांच्या दारामध्ये जा. जसा लाही लाही जीवाला झाड देती रे सावली, ज्याला नाही जगी कोणी त्याला माझी आळंदीची ज्ञानराज माऊली. अहो ज्ञानोबा तुकोबाराच्या प्रेमात पडा, वेडे हो नाश्चाल. म्हणून संतांच्या प्रेमात पडा, भक्ती करा, संतांच्या सानिध्यामध्ये राहा. कारण संतांच्या सानिध्यामध्ये राहिल्यानंतर तुमच्या जगाचं कल्याण आहे. आणि संगत चांगल्या लोकांची करा. अहो मृदंगाचार्याची संगत करा, मृदंग शिकायला वेळ लागणार नाही. गायनाचार्याची संगत करा, गायन करायला वेळ लागणार नाही. कीर्तनकाराची संगत करा, कीर्तन शिकायला वेळ लागणार नाही. पत्ते खेळणाऱ्याची संगत करा, पत्ते खेळायला वेळ लागणार नाही. म्हणून संगत चांगल्या लोकांची असावी. कारण संगतीचं एखाद्याचं जीवन बदलूही शकतं आणि संगतीने एखाद्याचं जीवन बिघडूही शकतं. म्हणून संगत चांगल्या लोकांची असू द्या.
झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण, जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी, माऊलींच्या चरणी अर्पण, माझे आई वडील, माझे गुरुवर्य, समस्त गावकऱ्यांच्या चरणी अर्पण। जे काही चुकलं माकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष, आणि जे काही चांगलं बरोबर आले असेल ते माझ्या गुरूंचा किंवा आई वडिलांचा आशीर्वाद। ज्ञानेश्वर